नमस्कार. श्री स्वामी समर्थ. अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. तर गौरी गणपतीचे आगमन होणार आहे, तर बाप्पाच्या आगमनाकरता इथे मी खूप छान आणि सुंदर असे हे बाप्पासाठी आसन बनवलेले आहे. आणि हे आसन मी कसे बनवलेले आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे. तर अशा पद्धतीने घरच्या घरी कमी खर्चामध्ये असे हे बाप्पासाठी आसन बनवून तुम्हीही तुमच्या बाप्पाच्या सजावटीमध्ये चार चांद लावू शकता. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर असे हे बाप्पाचे आसन बनवण्याकरता इथे मी 2 रंगांच्या खणाच्या फॅब्रिकचा वापर केलेला आहे. तर खणाच्या फॅब्रिकचा इथे मी एक चौकोन कट करून घेतलेला आहे. तो 12 बाय 12 इंचाचा हा चौकोन मी कट केलेला आहे. त्यानंतर हिरव्या रंगाचं आपण फॅब्रिक घेतलेलं आहे आणि त्याच्या इथे 4 पट्ट्या मी कट करून घेतलेल्या आहेत. तर त्याचं माप पण इथे मी दाखवत आहे तुम्हाला. या पट्ट्या ज्या कट केलेल्या आहेत ना, याची रुंदी इथे मी 4.5 इंचाची घेतलेली आहे. प्रत्येक स्ट्रीप ही 4.5 इंचाच्या मापानेच मी कट करून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला तो चौकोनी भाग घ्यायचा आहे आणि त्यावर हिरव्या रंगाची जी पट्टी आपण कट केलेली आहे ना, ती जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे सेम त्याच पद्धतीने त्यावर ठेवत आपल्याला शिलाई मारत अटॅच करून घ्यायची आहे. तर 1/2 इंच जागा सोडत आपल्याला बरोबर या दोन्ही फॅब्रिकचे भाग एकमेकाला स्टिच करत अटॅच करून घ्यायचे आहेत. त्यानंतर या पट्टीचा एक्स्ट्राचा भाग आपल्याला कट करून काढायचा आहे. तर व्यवस्थितरित्या कट करून झाल्यानंतर आपल्याला तिथे नखाने प्रेस करायचं आहे आणि त्यानंतर दुसरी जी हिरव्या रंगाची पट्टी आहे ना, ती आपल्याला घ्यायची आहे आणि ती पण सेम याच पद्धतीने आपल्याला यावर ठेवत 1/2 इंच जागा सोडत पूर्ण या पट्टीला स्टिच करत अटॅच करून घ्यायचे आहेत हे दोन्ही पीसेस. तर इथे तुम्हाला मी मार्क करून दाखवते की किती अंतरावर आपल्याला याला शिलाई मारायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मी 1/2 इंचावर पूर्ण या हिरव्या रंगाच्या स्ट्रीपवर मार्किंग केलेली आहे आणि तिथूनच हिरव्या रंगाची पट्टी ही पूर्ण या चौकोनी फॅब्रिकला स्टिच करत अटॅच करून घेणार आहे. तर इथे ही पट्टी या चौकोनी फॅब्रिकला अटॅच झालेली आहे आणि त्यानंतर उरलेल्या दोन्ही स्ट्रीप मी सेम याच पद्धतीने या चौकोनी फॅब्रिकच्या कडेनं अटॅच करून घेणार आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता या चौकोनी फॅब्रिकला या 4ही स्ट्रीप मी अटॅच करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर या फॅब्रिकला आपल्याला इस्त्री करायची आहे, म्हणजे ज्या स्ट्रीप आपण अटॅच केलेल्या आहेत ना, ते एकदम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये सेट होऊन जातील. त्यानंतर इथे मी पेपर कॅनव्हासचा वापर केलेला आहे आणि त्याचं माप इथे तुम्ही बघू शकता 17 बाय 17 इंचाचं मी घेतलेलं आहे. तर इथे मी पेपर कॅनव्हासचा वापर केलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे फॉर्म शीटचा किंवा शॉपिंग बॅगचा देखील वापर करू शकता. त्यानंतर पेपर कॅनव्हासचा सेंटर पॉईंट आपल्याला काढून घ्यायचा आहे. सेंटर पॉईंट काढलेला आहे आणि त्यानंतर मेन फॅब्रिक जे आपण स्टिच केलेलं आहे ना, त्याचं देखील आपल्याला सेंटर पॉईंट काढायचं आहे. तर अशा पद्धतीने मेन फॅब्रिकचा आणि पेपर कॅनव्हासचा इथे तुम्ही बघू शकता मी सेंटर पॉईंट काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर हे दोन्ही सेंटर पॉईंट मी एकमेकाला मॅच करून घेणार आहे. तर व्यवस्थितरित्या टाचणी लावत इथे तुम्ही बघू शकता हे दोन्ही पीसेस मी एकमेकाला अटॅच करून घेतलेले आहेत. त्यानंतर या पेपर कॅनव्हासच्या कडेनं आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर इथे मी मशीनवर शिलाई मारून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि शिलाई मारून झाल्यानंतर एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ना, ते आपल्याला कट देखील करून काढायचं आहे. तर इथे मी एक्स्ट्राचं फॅब्रिक देखील कट करून काढलेलं आहे आणि त्यानंतर इथे आपण घेणार आहोत अस्तरचं फॅब्रिक. तर अस्तरचं फॅब्रिक पण मी याच मापाने कट केलेलं आहे आणि अस्तरचं फॅब्रिक आणि मेन फॅब्रिक एकमेकावर ठेवलेलं आहे आणि चारही बाजूकडनं इथे मी मार्किंग करून घेतलेलं आहे. मार्किंग केलेलं आहे बरोबर त्यावरच आपल्याला शिलाई मारायची आहे आणि जिथे मार्किंग केलेलं नाही आहे तिथे आपल्याला शिलाई मारायची नाही आहे, कारण की तिथूनच आपल्याला हे फॅब्रिक जे आहे ना, ते पलटी करून म्हणजे सरळ करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता मी संपूर्ण या चौकोनाच्या कडेनं शिलाई मारून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने इथे या फॅब्रिकच्या तुम्ही पाहू शकता चारही बाजूकडनं मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि जिथे मार्क केलेला आहे तिथे शिलाई मारलेली नाही आहे. त्यानंतर या फॅब्रिकचे जे चारही कोणे आहेत ना, ते आपल्याला एकदम व्यवस्थितरित्या कट करून घ्यायचे आहेत. कट करायचे आहेत म्हणजे जी कोण्याची बाजू आहे ना, ती एकदम व्यवस्थितरित्या बनून तयार होईल. आणि त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने या फॅब्रिकच्या मध्यभागी हात घालत मी हे फॅब्रिक एकदम व्यवस्थितरित्या सरळ करून घेणार आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता एकदम छान असं हे आपलं फॅब्रिक पलटी करून झालेलं आहे आणि त्यानंतर जो ओपन भाग आहे तो व्यवस्थितरित्या फोल्ड करत इथे मी शिलाई मारून घेतलेली आहे. तर छान अशी शिलाई मारत हे आपलं आसन इथे तुम्ही बघू शकता तयार झालेलं आहे. त्यानंतर या आसनच्या
चारही बाजूकडनं मी सोनेरी रंगाची लेस अटॅच करून घेणार आहे. कडेनं सोनेरी रंगाची लेस अटॅच केलेली आहे. आता इथे पुढे या चौकोनाच्या मध्यभागी जिथे मरून कलरचा भाग आहे तिथे देखील मी लेस अटॅच करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने लेस अटॅच करत इथे तुम्ही बघू शकता हे आपलं आसन किती छान आणि सुंदर असं बनलं गेलेलं आहे. त्यानंतर इथे मी मध्यभागी स्वस्तिक देखील काढून घेतलेला आहे. तर स्वस्तिक हा मी फॅब्रिक पेंटने पेंट करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान आणि सुंदर असं हे आपलं बाप्पासाठी आसन बनून तयार आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवायचं आहे आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. आणि असेच नवनवीन आणि यूजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. तर भेटूया पुढच्या अशाच एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.